जगभरात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर आलं आहे। कोरोनावर मात करण्यासाठी घाबरून जाऊ नका, सरकारी नियम पाळा, असं आवाहन अभिनेते व अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता दूत भारत गणेशपुरे यांनी केलं आहे। नमस्कार रामराम मंडळी, मी भारत गणेशपुरे आणि आज आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय हे काही मी वेगळ्या किंवा नव्यानं सांगायची गरज नाहीये, सगळ्यांना माहिती आहे। आता ह्या संकटाचा आपण सगळे मिळून सामना करणार आहोत, कारण आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती जरा बरी आहे, कारण चांगले लोक आपल्या अवतीभोवती काम करतायत। मी खरं तर माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचं मनापासून आभार मानतो की जे सगळं काम सोडून ते जनतेच्या पाठीशी उभे आहेत। माननीय टोपे साहेब, आपले आरोग्यमंत्री, हे सगळे कामं सोडून ह्या पाठीशी उभे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जेवढे आपले राजकीय नेते आहेत सगळ्या पक्षांचे, हे ह्याच्यासाठी काम करतायत। स्वतः पंतप्रधान काम करतायत, सगळे आपल्या अवतीभोवती आहेत। मेडिकलवाले आहेत, इंजिनियर, आपले पोलीसवाले आहेत, स्वयंसेवी संघटना आहेत, सगळे आहेत। फक्त आता मायबापो आपलीच आता खरं काम करण्याची गरज आहे। आता आपण खऱ्या अर्थानं जागरूक होण्याची गरज आहे। त्याच्यामुळे जे सरकारी नियम असतील तेवढे पाळा। आतापर्यंत आपण पाळले नाही पाळले माहित नव्हतं, पण आता पुढे नियम पाळा, त्याशिवाय काही गत्यंतर नाही। हा महाभयंकर रोग आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही जेवढी त्याच्यासाठी आपली मदत करू तेवढी कमी असणार आहे। आता रविवारी पंतप्रधान साहेबांना आपल्याला कर्फ्यू घोषित केलेला आहे, जनता कर्फ्यू घोषित केलेला आहे। तर याचा अर्थ घरातच बसणे असा होतो। याचा अर्थ असा नाही की बाबा आपल्या नातेवाईकाला बोलवून आपण इकडे तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुमच्या घरी येतो, आपण सोबत मिळून जेवण करू, असे धंदे बिलकुल करू नका, कारण ही फार गंभीर परिस्थिती आहे। सगळे आपल्या पाठीशी आहे, फक्त आता आपण आपल्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ह्या रोगावरती आपण कंट्रोल आणू शकतो आणि हा एकच उपाय आहे, दुसरा उपाय अजूनपर्यंत सापडलेला नाही। उपाय सापडला तेव्हा बघू, पण आता काळजी घ्या, घाबरू नका, पण काळजी घ्या, आपण स्वतःची घ्या, एकमेकांची घ्या। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।